नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाचा आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र आज एका अशा वळणावर उभा आहे जिथे घेतला जाणारा एक निर्णय राज्याचं दीर्घकालीन भविष्य ठरवणार आहे. एका बाजूला आहे भव्य पायाभूत सुविधांचा महाप्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला आहे जलसुरक्षेचा अत्यंत कळीचा प्रश्न. या दोन गोष्टींमधला हा जो मोठा पेचप्रसंग आहे तो आज आपण अतिशय वस्तुनिष्ठपणे समजून घेणार आहोत. आता सर्वात आधी हा प्रश्न पडतो की प्रगतीची खरी व्याख्या नेमकी मानायची तरी काय? वेगाने धावणारे आणि शहरांना जोडणारे चकचकीत महामार्ग की थेट तहानलेल्या शेतांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारे पाणी? आजच्या या विश्लेषणात आपण शहरी कनेक्टिव्हिटी आणि ग्रामीण जलसुरक्षा या दोन पूर्णपणे वेगळ्या वाटांमधील ताणतणाव समजून घेणार आहोत. हा केवळ दोन प्रकल्पांमधला वाद नाहीये, तर हा राज्याच्या भविष्याच्या दोन वेगवेगळ्या दिशांमधला संघर्ष आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. 1. विकासाचा महापेच. 2. महामार्गाचं स्वप्न. 3. शेती क्षेत्राचा त्याला असलेला विरोध. 4. यावर सुचवल्या जाणारा जलवाहिनीचा पर्याय. 5. वेग विरुद्ध जलसुरक्षा यांची तुलना. आणि शेवटी प्रगतीची नवी व्याख्या. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1. विकासाचा महापेच. महाराष्ट्राचं हे नवं वळण. मगाशी म्हणतल्याप्रमाणे राज्यासमोर आज एक असा धोरणात्मक निर्णय उभा आहे जो केवळ आर्थिक विकासाचीच नव्हे तर इथल्या लाखो नागरिकांच्या उपजीविकेची दिशा ठरवणार आहे. हा पेचप्रसंग खरोखरच खूप मोठा आहे. एका बाजूला आहे कधी न पाहिलेलं पायाभूत सुविधांचं भव्य स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला आहेत नागरिकांच्या जगण्याच्या अगदी मूलभूत गरजा. हा काही रोजच्या प्रशासकीय कामकाजातला निर्णय नाही. हा राज्याच्या भविष्याबद्दलचा एक अत्यंत तात्विक आणि मूलभूत प्रश्न आहे. आधुनिक महाराष्ट्राचं औद्योगिक स्वप्न विरुद्ध मातीशी जोडलेला आणि पाण्यावर अवलंबून असणारा जगण्याचा संघर्ष अशी ही थेट निवड आहे. भाग 2. महामार्गाचं स्वप्न अर्थात शक्तीपीठ महामार्ग. आता आपण सरकारच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाकडे वळूया आणि या प्रकल्पाची नेमकी व्याप्ती काय आहे हे समजून घेऊया. या महामार्गाची भौगोलिक आणि आर्थिक व्याप्ती खरोखरच अवाढव्य आहे. हा शक्तीपीठ महामार्ग विदर्भातील नागपूरला थेट कोकणातील गोव्याशी जोडणार आहे. तब्बल 856 किलोमीटर लांबीचा हा रस्ता राज्यातील 13 जिल्ह्यांमधून जाईल. यातून अनेक प्रमुख धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत, ज्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल अशी शासनाची अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रवासाला आज जवळपास पूर्ण दिवस लागतो तोच प्रवास या महामार्गामुळे अवघ्या काही तासात पूर्ण होऊ शकेल. आता हा आकडा बघा, 1,00,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलत. केवळ या एकाच प्रकल्पासाठी एवढा प्रचंड निधी प्रस्तावित आहे. सरकारच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा केवळ एक रस्ता नाहीये. हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा गेम चेंजर प्रकल्प ठरू शकतो, ज्यामुळे दळणवळण आणि उद्योगांचं संपूर्ण चित्रच बदलून जाईल. भाग 3. शेती क्षेत्राचा विरोध, शेतकऱ्यांचा लढा. प्रगतीच्या या एवढ्या मोठ्या आणि वेगवान मार्गात आता एक अत्यंत गंभीर आव्हान उभं राहिलं आहे. या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊन पाहूया की या महामार्गाला कृषी क्षेत्रातून एवढा प्रखर विरोध का होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हा 856 किलोमीटरचा नियोजित रस्ता थेट अत्यंत सुपीक आणि बागायती शेतजमिनींमधून जाणार आहे. साहजिकच आहे, ज्या शेतकऱ्यांची पिढ्यानपिढ्यांची उपजीविका ह्याच मातीवर अवलंबून आहे त्यांच्याकडून या प्रकल्पाला खूप तीव्र आणि संघटित विरोध होत आहे. त्यांच्यासाठी हा निव्वळ जमिनीचा नाही तर अस्तित्वाचा प्रश्न बनलाय, कारण त्यांच्या उपजीविकेचं एकमेव साधनच या महामार्गाच्या खाली जाणार आहे. भाग 4. जलवाहिनीचा पर्याय, पाण्यासाठी एक नवी योजना. आता या संपूर्ण वादात एक अत्यंत रंजक आणि सकारात्मक वळण येतं. इथला विरोध केवळ मोर्चे आणि निषेधापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यातून एका पूर्णपणे नवीन आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा पर्यायी योजनेचा जन्म झाला आहे. ही नवी संकल्पना खरोखरच लक्षवेधी आहे. अभय गोडसे आणि श्रीशैल अंकलकोटे ह्या 2 निवृत्त अभियंत्यांनी हा भन्नाट प्रस्ताव मांडलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की दरवर्षी कोकणातून समुद्रात वाहून जाणारं जे अब्जावधी लिटर पाणी आहे ते ह्याच प्रस्तावित महामार्गाच्या मार्गावरून मोठ्या जलवाहिन्यांमधून दुष्काळग्रस्त भागांकडे वळवता येऊ शकतं. त्यांचा युक्तिवाद अगदी स्पष्ट आहे. राज्याला सध्या डांबरी रस्त्यांपेक्षा पाण्याच्या पाईपलाईनची जास्त गरज आहे. या अभियंत्यांचा हा तांत्रिक आराखडा कसा आहे तो टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात आधी महामार्ग ज्या 21 नद्यांवरून जाणार आहे
तिथे छोटे बंधारे बांधून पाणी अडवायचं. दुसरा टप्पा म्हणजे पंपांच्या सहाय्याने ते पाणी उचलून मोठ्या जलवाहिन्यांमधून दुष्काळी भागात न्यायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात जमा झालेलं हे पाणी त्याच पाईपलाईन्समध्ये साठवून ठेवायचं, जेणेकरून त्याचा वर्षभर वापर करता येईल. अत्यंत सोपी पण अतिशय प्रभावी अशी ही योजना आहे. आणि आता खर्चातील तफावत पहा. हा आकडा खूप काही सांगून जातो. एकीकडे महामार्गाचा 1,00,000 कोटींचा अवाढव्य खर्च आणि दुसरीकडे या पर्यायी योजनेचा अंदाज आहे फक्त 71 कोटी रुपये. या योजनेच्या समर्थकांचा असा ठाम दावा आहे की महामार्गाच्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत नगण्य अशा या रकमेमध्ये महाराष्ट्राचा पिण्याचा पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. भाग 5. वेग विरुद्ध जलसुरक्षा. आता वेळ आली आहे या दोन्ही भिन्न विचारसरणींची समोरासमोर तुलना करण्याची. प्रगतीच्या या 2 मॉडेल्सचं आपण अत्यंत तटस्थपणे मूल्यमापन करूया. इथे 2 पूर्णपणे वेगळ्या विचारधारा समोरासमोर उभ्या आहेत. शक्तिपीठ महामार्गाचा मुख्य भर हा डांबरी रस्ता आणि वेगावर आहे, ज्याचा थेट आणि सर्वात मोठा फायदा शहरी आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेला होईल आणि त्याची अंदाजित किंमत आहे 1,00,000 कोटी रुपये. दुसऱ्या बाजूला जलवाहिनीचा भर हा थेट जलसुरक्षा आणि जीवनावर आहे, ज्याचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था मजबूत करणं हा आहे. हा एक अर्थाने आधुनिक पायाभूत सुविधा विरुद्ध मूलभूत कृषी सुरक्षा असा मोठा वैचारिक संघर्ष आहे. भाग 6. प्रगतीची नवी व्याख्या. महाराष्ट्राचे भवितव्य. राज्याचं भविष्य निवडताना एका धोरणात्मक निष्कर्षाप्रत पोहोचणं आता अपरिहार्य झालं आहे. आपल्या धोरणकर्त्यांसमोर हे खूप मोठं आव्हान आहे, कारण एका मार्गाची निवड करणं म्हणजे अपरिहार्यपणे दुसऱ्या क्षेत्रावर कुठेतरी तडजोड करणं होय. या मुख्य धोरणात्मक प्रश्नाचा आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. आपली गुंतवणूक नेमकी कुठे असायला हवी? शहरी अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या वेग आणि कनेक्टिव्हिटीमध्ये, की आपल्या कृषी पाया आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणाऱ्या जलसुरक्षेमध्ये? राज्याचं खरं प्राधान्य काय असावं हा या संपूर्ण पेच प्रसंगाचा गाभा आहे. शेवटी या सखोल विश्लेषणाचा शेवट आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. जेव्हा भविष्याकडे नेणारा एक अत्यंत मोठा भव्य मार्ग तयार केला जातो, तेव्हा त्याखाली इतर लहान वाटांवरची स्वप्न चिरडली तर जात नाहीत ना? प्रगतीची खरी किंमत काय असते आणि ती अंतिमतः कोण मोजतं, हा प्रश्न आपण सर्वांनीच स्वतःला विचारण्याची गरज आहे.